हॅलो एव्हरीवन. तर आज आम्ही आलेलो आहे गणपती बाप्पा लवकरच येतात, 3-4 दिवस बाकी फक्त गणपती बाप्पाला यायला. तर आम्ही आलो आहे गणपती बघायला. नाशिकला डोंगरी वस्तीगृह इथे खूप सारे स्टॉल लागतात गणपतीचे, जे आम्ही दरवर्षी इथूनच घेतो. आणि ह्या वर्षी पण कसा असणार आहे आता गणपती बघूया. तर आता बघू कोणता चॉईस होतो आहे, कशी किती सुंदर सुंदर मूर्तीच्या दिसत आहेत. आता बघूया. आपल्याला POPचा घ्यायचा आहे की शाडू मातीचा बाप्पा घ्यायचा आहे? शाडू मातीचा, जो की नेहमी प्रत्येक वर्षी तोच बसतो. कसे आहेत सर्व बाप्पा? आवडत आहेत का? सगळे छान आहेत, पण कन्फ्यूज होतोय. पण आम्हाला शाडू मातीचा हवा आहे, पण ते शाडू माती फार कमी आहे. प्रत्येक ठिकाणी POPचे जास्त दाखवले जात आहे. कन्फ्यूज होतोय आम्ही, पण आम्हाला शाडू मातीचा असं छान चॉईस करायचं बाप्पा. तर सर्व छान शाडू मातीचा असा मनात भरेल असा एक बाप्पा चॉईस. तर आम्ही शोधतोय, खूप सारे स्टॉल आहेत. एवढे शॉप सर्व फिरून झालेले आहेत आणि आता आम्ही चाललो हे शॉप. झालेला आहे. आता मला आतुरता आहे कधी 27 तारीख येते आणि बाप्पाला घरी घेऊन जातो. खूप मस्त काहीतरी युनिक ह्या वेळेस घेतलेला आहे. कलर युनिक घेतलेला आहे बाप्पाचा. तर गणपती बाप्पा कोणता घेतलेला आहे हे तुम्हाला नक्कीच तेव्हाच पुढच्या पुढच्या नाही नेक्स्ट येणाऱ्या व्लॉगमध्ये दिसेलच तुम्हाला. तर आता चला जायचं घरी, थोडेसे खाऊ पिऊ आणि मग खूप भूक लागली, कारण एवढे स्टॉल फिरून आल्यानंतरून आम्ही आणि तुम्हाला गर्दी दाखवली. आज सॅटर्डे, त्यामुळे खूप गणपती डेकोरेशन घ्यायला. काल आम्ही गणपती बुक करायला गेलो होतो, आज डेकोरेशनचं सामान घ्यायला आलेलो आहे मेन रोडला. आणि खूप गर्दी आहे, आज तर संडे. दीदी हारो
आहे.